नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 80 या कलम 80च्या तरतुदी आज आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यामधील कलम 80 हे अत्यंत गंभीर अशा हुंडाबळी डाउरी डेथ या गुन्ह्याशी संबंधित आहे. हे कलम पूर्वीच्या भारतीय दंडसंहिता IPC मधील या कायद्यामधील कलम 304B ची जागा घेते. ह्या कलमाच्या तरतुदी आहे आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर हे कलम 80 BNSचे कलम 80 कसल्या तरतुदी देते. तर कलम 80(1) यात अशी तरतूद आहे की जेथे एखाद्या महिलेचा मृत्यू तिच्या लग्नानंतर 7 वर्षाच्या आत भाजल्यामुळे किंवा शारीरिक दुखापतीमुळे झाला असेल किंवा एरवी सामान्य परिस्थिती व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे झाला असेल आणि तिच्या मृत्यूच्या काही काळ आधी सून बिफोर हर डेथ हुंड्याच्या कोणत्याही मागणीसाठी किंवा हुंड्याच्या मागणीच्या संदर्भात तिच्या पतीने किंवा तिच्या पतीच्या कोणत्याही नातेवाईकाने तिचा छळ केला होता किंवा तिला त्रास दिला होता असे दिसून आले तर अशा मृत्यूला हुंडाबळी म्हटले जाईल आणि असा पती किंवा नातेवाईक तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे असे मानले जाईल. आता हे सोप्या शब्दात समजून घेऊया. पोटकलमाच्या उद्देशासाठी हुंडा या शब्दाचा अर्थ हुंडा प्रतिबंधक कायदा 1960च्या कलम 2 मधील अर्थाप्रमाणेच असेल. कलम 80(2) जो कोणी हुंडाबळीचा गुन्हा करेल त्याला कमीत कमी 7 वर्ष मुदतीचा परंतु जो आजीवन कारावासापर्यंत वाढू शकेल अशा कारावासाची शिक्षा तरतूद केलेली आहे. आता सोप्या शब्दात समजून घेऊया. ह्या कलमाची सोप्या शब्दामध्ये तरतूद काय ते समजून घेऊया. जर एखाद्या महिलेचा विवाहानंतर 7 वर्षाच्या आत संशयास्पद किंवा अनैसर्गिक परिस्थितीत उदाहरणार्थ जळून विष प्राशन करून गळफास लावून किंवा गंभीर मारहाणीमुळे मृत्यू झाला आणि मृत्यूच्या अगदी काही काळ आधी तिच्या पतीने किंवा सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला होता असे सिद्ध झाले तर कायदा असा गृहीत धरतो की हा हुंडाबळी आहे. अशा वेळी आरोपींना सिद्ध करावे लागते की त्यांनी हुंड्यासाठी छळ केला नव्हता आणि तो मृत्यू हुंड्याशी संबंधित नव्हता असे आरोपीला सिद्ध करावे लागते. तर ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि ऑब्जेक्ट्स काय आहेत, उद्दिष्ट काय आहेत ह्या कलमाचे. तर ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की 1986ची दुरुस्ती मूळ IPC म्हणजे भारतीय दंडसंहितामध्ये हुंडाबळीसाठी विशेष कलम नव्हते. हुंड्यामुळे होणाऱ्या विवाहित महिलांच्या हत्यांचे वाढते प्रमाण पाहून 1986 कायद्यात दुरुस्ती करून कलम 304B समाविष्ट करण्यात आले. नवीन बदल 2023 नुसार BNS कायद्यामधील 1 जुलै 2024 पासून भारतीय न्यायसंहिता BNS कायद्यामध्ये 2023 या कायद्याअंतर्गत अधिक प्राधान्य देत येत असून प्रकरण 5 मध्ये महिला आणि बालकांविरुद्ध गुन्हे यांमधील कलम 80 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. उद्दिष्ट काय तर सासरच्या छळाला कंटाळून हुंड्यासाठी बळी पडणाऱ्या महिलांना मरणोत्तर न्याय मिळवून देणे, गुन्हेगारांना कठोर शिक्षेची भीती दाखवून हुंडा प्रथेचे उच्चाटन करणे, कौटुंबिक छळ हुंडाबळीच्या खटल्यांमध्ये गुन्हेगारांना तातडीने शिक्षा सुनावण्यासाठी कडक कायदेशीर प्रक्रिया राबवणे, आवश्यक कायदेशीर घटक इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स BNSच्या कलम 80 अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी खालील 5 घटक एकत्र सिद्ध होणे आवश्यक आहे. कलम 80चे आवश्यक घटक: लग्नानंतर 7 वर्षाच्या आत मृत्यू होणे गरजेचे आहे. तसेच अनैसर्गिक मृत्यू असावा, जसे की ते भाजले गेला असावा, इंजुरीज केलेला असावा, अननॅचरल असावा, अनैसर्गिक मृत्यू असावा. नंतर मग मृत्यूच्या काही काळ आधी हुंड्यासाठी छळ झालेला असणं गरजेचं आहे. हा असा चार्ट आहे. आता पहिलं काय, कालावधी टेम्पोरल रिक्वायरमेंट काय आहे, महिलेचा मृत्यू लग्नाच्या तारखेपासून 7 वर्षांच्या आत झालेला असावा. दुसरा आहे मृत्यूचे स्वरूप, नेचर ऑफ डेथ कसा असावा, स्वरूप कसावा. मृत्यू हे अनैसर्गिक असावा, जसं काही भाजल्यामुळे असावा, शरीराला गंभीर इजा झाल्यामुळे किंवा संशयास्पद परिस्थितीत त्या महिलेचा मृत्यू झालेला असावा. तिसरा आहे छळ किंवा क्रूरता. पती
किंवा त्याच्या नातेवाईकांनी तिचा छळ केलेला असावा, हॅरॅसमेंट केलेली असावी. चौथा आहे हुंड्याशी संबंधित असावा, डावरी कनेक्शन असावा. हा छळ केवळ किरकोळ कारणांवरून नसून हुंड्याची मागणी डिमांड फॉर डावरी यासाठी असावा, पूर्ण करण्यासाठी आणि तिच्याशी संबंधित असावा. नजीकचा संबंध काय, प्रॉक्सिमेट लिंक काय, सून बिफोर. हा छळ हा मृत्यूच्या नजीकच्या काळात सून बिफोर हर डेथ झालेला असावा, म्हणजे छळ आणि मृत्यू यात थेट संबंध असावा, लाईव्ह लिंक असणं गरजेचं आहे. आता गुन्ह्याचे वर्गीकरण कसं आहे, कायदेशीर स्वरूप कसं आहे ह्या गुन्ह्याचं, तर हा गुन्हा कॉग्निजेबल आहे. गुन्ह्याचं स्वरूप कसं आहे, हा कॉग्निजेबल आहे. पोलीस वॉरंटशिवाय तात्काळ अटक करू शकतात. तसेच हा गुन्हा जामीनपात्र आहे. बेल स्टेटस काय आहे, बेलेबल आहे. जामीनपात्र आहे का हा गुन्हा, तर अजामीनपात्र गुन्हा आहे, नॉन बेलेबल आहे. पोलीस ठाण्यात जामीन मिळत नाही, न्यायालयात अर्ज करावा लागतो. जामीन मिळू शकतो पण तो न्यायालयातर्फे जामीन मिळू शकतो, पोलिसांकडून मिळत नाही. तर हा सुरुवातीला नॉन बेलेबल आहे पण न्यायालयात अर्ज करून जामीन मिळवता येईल. हा गुन्हा तडजोड करण्यायोग्य आहे का, तर तडजोड अपात्र आहे. नॉन कंपाऊंडेबल हा गुन्हा आहे. दोन्ही पक्षांमध्ये आपापसात तडजोड होऊन केस मागे घेता येत नाही. न्यायालयीन वर्ग काय आहे, ट्रायबल. कोणत्या न्यायालयात हा खटला चालू शकतो, तो सत्र न्यायालय, कोर्ट ऑफ सेशन या न्यायालयात खटला केवळ सत्र न्यायालयातच चालतो. पुरावे आणि पुराव्याचा भार, एव्हिडन्स अँड बर्डन ऑफ प्रूफ कुणावर असेल, तर पुरावा गोळा करणे, एव्हिडन्स कलेक्शन, वैद्यकीय अहवाल, मेडिकल, ऑटोप्सी रिपोर्ट, मृत्यूचे कारण, भाजणे, विषबाधा, गळफास असे काय होते का हे सिद्ध करण्यासाठी शौच विच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरतो. परिस्थितीजन्य पुरावे, सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स, सासरच्या घरातून जळालेला रॉकेल तेल डब्बा, सुसाईड नोट किंवा शेजाऱ्यांची साक्ष, हे परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरतात. इलेक्ट्रॉनिक पुरावे, मुलीने माहेरी फोनवर केलेला हुंडा व छळाचा उल्लेख, व्हॉट्सअप चॅट्स किंवा कॉल रेकॉर्ड्स, हाही पुरावे आहेत. पुराव्याचा भार कुणावर असेल, तर बर्डन ऑफ प्रूफ हे कायदेशीर गृहीतक आणि प्रिझम्पशन कुणावर आहेत, तर सामान्यतः फौजदारी कायद्यात आरोपी निष्पाप आहे असे मानले जाते आणि गुन्हा सिद्ध करण्याचा भार फिर्यादीवर असतो. परंतु हुंडाबळीच्या प्रकरणात हा नियम उलट होतो. जर फिर्यादी पक्षाने म्हणजे प्रोसिक्युशनने हे सिद्ध केले की विवाहानंतर 7 वर्षाच्या आत तिचा मृत्यू झाला आणि मृत्यूपूर्वी तिचा हुंडासाठी छळ झाला होता, तर भारतीय साक्ष अधिनियम 2023 च्या कलम 118 नुसार अन्वये न्यायालय असे गृहीत धरेल की हा हुंडाबळी आरोपीनेच केला आहे. त्यानंतर पुराव्याचा भार, बर्डन ऑफ प्रूफ कुणावर, तर आरोपीवर स्थानांतरित होतो पुराव्याचा भार व आपल्याला निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी सासरच्या लोकांची असते. संबंधित घटनात्मक तरतुदी कोणत्या आहेत आणि इतर कायदे कोणते आहेत, तर भारतीय संविधानातील कलम 21 राईट टू लाईफ, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि सुरक्षिततेने जगण्याचा अधिकार आहे. हुंडाबळी हा या मूलभूत अधिकाराचा भंग करतो. हे कलम ह्या कलमाशी संबंधित आहे. तर तसेच इतर संबंधित कायदे कोणते आहेत, हुंडा प्रतिबंध कायदा 1961, डावरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961 हुंडा घेणे, देणे किंवा मागणे याला प्रतिबंध करतो. हा कायदा ह्या कलमासंबंधित आहे. तसेच BNS कलम 85चे पती आणि नातेवाईकांकडून विवाहित महिलेचा होणारा क्रूर छळ, हा एक कलम BNSमधला कलम ह्या कलमाशी संबंधित आहे. तसंच BNS कलम 108 आत्महत्येस प्रवृत्त करणे, हा देखील कलम ह्या कलमेशी संबंधित आहे. तसेच BNS कलम कायद्यातील कलम 103 हत्येसाठी शिक्षा, काही प्रकरणांमध्ये पोलीस हत्येचे कलमही लावतात. ते ही काही कायदेशीर कलम ह्या कलमाच्या संबंधित आहेत. आता महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय, लँडमार्क जजमेंट्स कोणते आहेत ह्या कलमासंबंधित ते समजून घ्या. बन्सीलाल विरुद्ध हरियाणा राज्य 2011 मधला हा खटला आहे, न्यायालयीन प्रकरण आहे. ह्या खटल्याचा तथ्य काय होते, फॅक्ट्स काय होते, तर लग्नानंतर अवघ्या 2.5 वर्षात एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या माहेरच्यांनी सातत्याने हुंड्याची मागणी होत असल्याचा पुरावा दिला. मुद्दा काय होता, इश्यू काय होता, छळ आणि मृत्यूच्या वेळेत किती फरक असावा. रेशिओ डेंडी काय आहे, सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्ट केलं. न्यायालयाने काय स्पष्ट केलं, तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जेव्हा लग्नानंतर 7 वर्षाच्या आत अनैसर्गिक मृत्यू होतो आणि हुंडा छळ सिद्ध होतो, तेव्हा न्यायालयाला कायदेशीर गृहीतक म्हणजे प्रिझम्पशन ठेवावं लागतं, की लागू करावेच लागते की तेथे न्यायालयाला पर्याय नसतो.
पुढचा खटला आहे सतबीर सिंग विरुद्ध हरियाणा राज्य. 2021 मधला हा खटला आहे. तथ्य काय आहेत, ह्या खटल्याचे फॅक्ट्स काय आहेत, तर लग्नानंतर काही महिन्यातच हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे एका विवेतेने स्वतःला पेटवून घेतले. मुद्दा काय होता, इशू काय होता, तर सून बिफोर हर डेथ, मृत्यूच्या काही काळ आधी या शब्दाचा नेमका अर्थ काय. त्याचा रेशोडेंडी काय, न्यायालयाने काय स्पष्ट केलं आहे, न्यायालयाने असे स्पष्ट केलं आहे की सून बिफोर म्हणजे लगेच पूर्वी, इमिजिएट बिफोर असा सेकंदाचा हिशोब नाही, तर छळ आणि मृत्यू यांच्यामध्ये एक थेट आणि जिवंत संबंध, प्रॉक्सिमेट अँड लाईव्ह लिंक असायला हवा. आता ह्या कलमासंबंधित असलेले लॅटिन कायदेशीर सुभाषित सूत्र कोणते आहेत, लॅटिन मॅक्झिम्स कोणते आहेत ते पाहूया. तर इल इन्क्युबेट प्रोबॅशिओ क्विक डिसीट नॉन क्यू नेगेट, हा एक लॅटिन मॅक्झिम आहे. हे एक लॅटिन मॅक्झिम आहे. ह्या लॅटिन मॅक्झिमचा अर्थ काय आहे, तर पुरावा सादर करण्याचा भार जो आरोप करतो त्यावर असतो, जो नाकारतो त्यावर नाही. कलम 80च्या संदर्भात हा अपवाद आहे. हुंडावळीमध्ये प्राथमिक पुरावे सिद्ध झाल्यावर हा सिद्धांत बदलतो आणि आरोपीला स्वतःची निर्दोषता सिद्ध करावी लागते. पूर्वीच्या कायदेशीर तुलना. पूर्वीचा कायदा IPC 304B नुसार BNS 80मध्ये काय हे आहे तुलना आहे, तर कलमाचा क्रमांक होता IPC नुसार 304B होता, BNS नुसार 80 हा कलमाचा क्रमांक आहे. प्रकरणाचे वर्गीकरण कसे होतं, प्रकीर्ण मानवी शरीराचे गुन्हे म्हणून ह्या प्रकरणाचं वर्गीकरण होतं ह्या कलमाचं. आता BNS मध्ये प्रकरण 5 मध्ये हे कलम टाकलेलं आहे, महिला आणि बालकांवरील गुन्हे असे विशेष प्राधान्य दिलेले आहे या कलमाला, गुन्ह्याला. शिक्षेची व्याप्ती कशी आहे, 7 वर्ष ते आजीवन कारावास IPC अंतर्गत 304B अंतर्गत, आणि BNS सेक्शन 80 अंतर्गत 7 वर्ष ते आजीवन कारावास यथास्थिती कायम ठेवली आली आहे. या कलमाचे व्यवहारातील उपयोग आणि संभाव्य बचाव काय आहेत, आरोपीस बचाव काय आहेत, डिफेन्स काय आहेत. ओके, व्यवहारातील उपयोग काय, प्रॅक्टिकल यूजेस. हा कायदा सासरच्या जाचाला बळी पडणाऱ्या महिलांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे प्रमुख साधन आहे. हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून मृत्यू ओढावल्यास तात्काळ FIR नोंदवण्यासाठी याचा वापर केला जातो. संभाव्य कायदेशीर बचाव काय आहेत, पॉसिबल डिफेन्स फॉर अॅक्यूज, आरोपीला काय बचाव करता येतात, तर अपघाती मृत्यू, ॲक्सिडेंटल डेथ होतं असं सिद्ध सांगावं लागतं किंवा सिद्ध करावं लागतं, हा बचाव घ्यावा लागतो. स्वयंपाकघरात गॅस किंवा स्टोव्हचा स्फोट होऊन झालेला अपघाती मृत्यू, ज्याचा हुंड्याशी संबंध नाही असा बचाव करता येतो. मानसिक आजार, मेंटल इलनेस, डिप्रेशन, पीडितेचा पूर्वीपासून सुरू असलेला मानसिक आजार ज्याच्यामुळे तिने आत्महत्या केली असा बचाव आरोपीस ॲक्यूजला घेता येतो. तसेच वेगळे राहणे, सेपरेट रेसिडेन्स, नातेवाईक पती पत्नीसोबत एकत्र राहत नव्हते व त्यांच्या कौटुंबिक जीवनात हस्तक्षेप नव्हता, नातेवाईकांचा बचाव करता येतो, नातेवाईकांकडून असा बचाव करता येतो. आता या कलमावर टीका आणि कायदेशीर आव्हाने कोणती आहेत, क्रिटिसिझम आणि चॅलेंजेस कोणते आहेत या कलमासाठी, तर खोट्या तक्रारींची शक्यता, अनेकदा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी किंवा संपूर्ण सासरच्या कुटुंबावर सूड उगवण्यासाठी दूरच्या नातेवाईकांची ही नावे तक्रारीत समाविष्ट केली जातात, ज्यामुळे निरपराध व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो. तसेच 7 वर्षाची कालमर्यादा, 7 वर्ष संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर हुंडा छळामुळे मृत्यू झाला तर कलम 80 लागू होत नाही. अशा वेळी केवळ हत्येचे कलम 103 BNS किंवा छळाचे कलम 85 हे कलम लावावे लागते. वारंवार विचारले जाणारे प्रश्न, मुलगी माहेरी असताना मरण पावली तर सासऱ्यांवर केवळ 80 लागू होईल का, तर उत्तर आहे होय. जर ती माहेरी असतानाही तिच्या मृत्यूचे कारण अनैसर्गिक असेल आणि मृत्यूपूर्वी सासऱ्यांच्याकडून हुंड्यासाठी छळ झाल्याचे सिद्ध झाले तर हे कलम लागू होते. प्रश्नातून हुंड्यामध्ये नेमका कशाचा समावेश होतो, लग्न ठरताना, लग्नावेळी किंवा लग्नानंतर वधूकडून रोख रक्कम, सोने, गाडी किंवा कोणतीही मौल्यवान मालमत्ता मागणे म्हणजे हुंडा होय. आता कायदेशीर प्रक्रियेचा काय, फ्लोचार्ट ऑफ डाउरी डेथ केसेस. लग्न झाले नंतर मग 7 वर्षाच्या आत अनैसर्गिक मृत्यू, पोलिसांत FIR नोंदवणे कलम 80 नुसार, BNSच्या कलम 80 नुसार FIR नोंदवणे, नंतर मग वैद्यकीय अहवाल, पुराव्यांचे संकलन, नंतर मग कोर्टात
दोषारोपपत्र चार्जशीट दाखल करणे, फिर्यादी पक्ष प्राथमिक पुरावे सिद्ध करतो, नंतर मग आरोपी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे प्रयत्न करतो. पुढे पुरावा कायदा कलम 118चे गृहीतक प्रिझम्पशन लागू होते. नंतर मग कोर्टाचा अंतिम निकाल किमान 7 वर्षे जन्मठेप. हा याचा फ्लोचार्ट आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? त्या कलम अदलाबदल IPCचं कलम 304 होतं, आता BNS नुसार 80 झालेलं आहे. कालावधी किती आहे? विवाहानंतर 7 वर्ष अनिवार्य आहेत. पुरावा कायदा BSA चे कलम 118 गृहीतक शॉल प्रिझम लागू होते. शिक्षेची तरतूद किती आहे? 7 वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षेची तरतूद दिलेली आहे ह्या गुन्ह्यासाठी. निष्कर्ष काय काढता येईल? तर भारतीय न्यायसंहितेचे कलम 80 हे महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जरी या कायद्याच्या दुरुपयोगाच्या काही तक्रारी असल्या तरी भारतातील हुंडाबळीचे प्रमाण पाहता गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा कठोरपणे राबवणे आवश्यक आहे. कायद्याचा मुख्य हेतू निर्दोषांना शिक्षा न देता खऱ्या पीडितांना न्याय मिळवून देणे हाच आहे. तर मित्र, आज आपण भारतीय न्यायसंहितेचे कलम 80 या कलम 80च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासलेल्या आहेत. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.